काही सोडा झाडे नाही का, हे फळ नाही का पहिले कच्चे होता, आज काहीच ना दबे काही तर किती मस्त थंड वाटत आहे. निंबा झाडा मस्त पडे, त्याला जास्त गरमी होते त्याने एक बुचकडी मारू शकते आहे ना रे ऋषभ बोले का बुचकडी नको मारू त्याच्यात टेक्नॉलॉजी आहे कचाकच क्लास बघणं पूर्ण. बोट चेपलं होतं. तर नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये. दोस्तांनो आता टाइम झाला सकाळचे वाजून आले आहे 9. तर काहीच आज मी चाललो कॉलेजमध्ये आणि आज नाही का करिअर डिस्कशन होणार आहे. तर आज मतलब जसं पुरा विचारणार आहे की कोण जॉब करणार आहे, कोण बिझनेस करणार आहे, कोण आपली दुकान टाकणार आहे, सर्व विचारणार आहे गाईस आज. तर आता पाहूया आपण आज कॉलेजमध्ये का होणार आहे. तर मला टाइम झाला आता कॉलेजला जायचा. तर आता आपली रामप्यारी काढतो ना कॉलेजले. बापरे हेल्मेट घातलं म्हणून मस्त दिसते. सो गाईस आता पोहोचलो मी आयटीआयमध्ये ना, आपली गाडी लावली आहे इथं. ह्या पण ऋषभ, सूरज, शैलेश. हो शैलेश, हां हां शैलेश. का सगळा नग दिवसावर दिसला मला तू. काहून तब्येत खराब होती का? हां हां नू बिमार झाला बरोबर. अरे पण तर गाईज आज पता नाही काय होणार आहे. आता आज करिअर डिस्कशन होणार आहे म्हणे. त्याच्यामध्ये काही काही पॉईंट देणार आहे आपल्याला. तुला काय करायचं आहे? बिझनेस करायचा आहे का? मला काही नाही करायचं, घरी जायचं आहे, बिझनेसमॅन बनायचं आहे. पण पाहू आता. तो कैसा आता मी पाणी प्यायला आलो काम की बाद में छुट्टी दिली ना दिल्ली फिर में आहे का नाही. मग आता पाणी पिऊन पटकन काही नाही यार. गेट लावला गेला तर अंदर मरा लावत तर नाही काय ना. अबे काय नाही, पाणी साफ आहे. तो बाल्टी टाकतं, बाल्टी टाक. सॉरी पण ते तर माहीत आहे त्याला झलकून काही नाही, पाणी चांगलं करते. खेळावर चालतात फक्त साय बनले त्याची, काही नाही होत. बाकीचे बरोबर येत नाही का पाणी कालाच्या पत पण घ्या. असं साफ कलर दिसते अंदर, फक्त वरतर नाही का लेअर बनली आहे पाण्याची म्हणून असं खराब पाणी दिसते. पण काल्याच्या पत असं दिसते. तुम्ही हातपात धुवायचे आहे का? टाकून दे टाक्यात. चांगलं पाणी ना, आपण का उष्ट नाही गेलं त्याला. गिलासन घेतलं होतं ना तुम्ही, बुरपाटी मारून ठेवून दे ना, ते सोकून येते पाणी. बोट चेपलं होतं. ठीक आहे चा. तर गाईस आता आम्ही चाललो अंदर आणि आता फर्स्ट इयरवाले पोरं येऊन राहिले आहे ते एकूण सयाने. सो गाईस आता आम्ही आलो आहे स्मार्ट क्लासमध्ये आणि आता जय सर शिकून राहिले आम्हाला. प्रभू शीटरवाले दोघं जण आले आहे, या इलेक्ट्रिशियनवाला आणि इकडे दोघं जण ऋषभ नानप्र नाही. आणि गाईस आता मी बसलो आहे करिअर काउन्सलिंग पर चर्चा होणार आहे गाईस. करिअर काउन्सलिंग वर्कशॉपमध्ये पोरं पा किती जण आले इथं. इकडं कचाकच क्लास बघणं पूर्ण नाही तर भरून सारात या येळच्याला करून आला या सांगण्याचं. आणि गाईस फक्त गिनीचिनी लोकांनाच खुर्च्या भेटल्या बसाले. ह्या नाही का याला पाहिजे करतं खुर्ची बसाले मस्त पडे लंबे पाय करायला. काहीशी पण किती मस्त थंड वाटत आहे. निंबा झाडा मस्त पडे थंड वाटते. पाय बाबा कसे लटकले इथं. आणि हे बसलाय भोसुडीच्या वानेर. हे वानेर बसला एक कारा कपडे घालून आणि हे कारे कपडे घालून वानेर बसला एक पाहिजे माणसापाशी. मग आणि त्यात टाके बनवला मस्त 4 फीटच्या. आंघोळ करायला एक तर मस्त आहे म्हणा. ज्याला जास्त गरमी होते त्याने एक बुचकडी मारू शकते आहे ना रे 4 रुपये. हा आणि ज्याला जास्त गरमी झाली आला नाही एक बुचकडी मारली टाक्यात आहे ना. पण या तू बनव असं एक टाक, तू बनव अर्ध असं एक टाक. आला काम करून सांग आला का मारली एक बुचकडी याच्यात. तयारी गेली सुशील भाई गाडीवर बसून बे ऋषभ बोले का बुचकडी नको मारू त्याच्यात. टेक्नॉलॉजी आहे. बटन तुटली कैसे चली तशी येरवाची गाडी ठुसून दिली याच्यामध्ये. बटन तुटली तर चला रे बट्टे याच्यातून. पाणी पाहिजे लागते. हाँ बोले का ढोरा वासर पानी पानी लगती है ना सुशील भाई. हाँ भाई, ये है हमारी छोटी लूना, पुराने जमाने की लूना. चलो गाइस आपको मेरा Hello everyone, my name is Ashwin Malik from Upperwadi Kala. I am currently pursuing government ITS with Canada environment. Thank you. तो एक ही बोल रहा है क्यों थैंक यू. इतनाच नहीं और बोलना था. फाउंडेशन में ऐसा कुछ बोलना है ना. हां. सो गाइस आता आम्ही आलो आहे इथं एका शॉपमध्ये थंडा प्यासाठी. तर आम्ही घेतला पास्ता आणि हे ड्यू.
माउंटेन ड्यू. तो गाईस आता मी घरी पोहोचलो, जमखाम केला आता आणि घरी येऊन नाही पहिले आंघोळ केली दोस्तो, कारण की गरमीनं भलत लागे पेटल्यासारखं. दोस्तो ह्यावेळेस शेंगा मुंगाच्या तुम्ही पाहू शकता. काय तरच नाहीत काही जणी करायचे हां, मुगाची पीठ टाकतं का कोणी प्लीज तरच नाहीत काही याचे दाणे करायच्या नाही येत म्हणते काही तरच मावले येईल. आता गाईस आता मी आलो मला ड्युटीवर आणि इथं थोडंसं गरम लागेल आणि तर मग इथं आणि कॅनचं पाणी टाकून दिलं. आता थोडं थंड लागून राहिलं आणि इथं ना एका टिना बी आहे, तर बरं झालं का टिनाच्या वरतच झाड आहे, त्याच्यानं काही इथं पूर्ण थंड लागून राहिला. आता इतकी गरमी झाली ती फाडून आणि मी लई दिवसापासून तुम्हाला ऑब्झर्व करून राहिलो. तर मी डेली व्हिडिओ टाकून राहिलो, पण एक बी बंदा यार कमेंट नाही करून राहिला. मी सर्व जणांची कमेंटची वाट पाहतो, पण तुम्ही यार कमेंट काऊन नाही करा भाईयो. प्लीज यार डेली कमेंट करत जा, काही ना काही इमोजी फिमोजी जे बी काही कमेंट करायचं आहे डेली कमेंट करत जा. मला चांगलं वाटते, मला मोटिवेशन येते का तुम्ही अगर कमेंट कराल का नाही तर मला हिंमत होते का नाही आपण अजून चांगले ब्लॉग बनवा. पण यार तुम्ही कमेंटच ना करा. मला ऑडियन्सला मला समजायला लगेच टाईम लागून राहिला. पता नाही कसे ऑडियन्स आहे मावली तर ना कमेंट करत ना रिॲक्ट करत ना लाईक करत व्हिडिओले ना काहीच. ते ह्या व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट जरूर केला पाहिजे, मी तुमच्या कमेंटची वाट जरूर पाहिजे. गाईस हे जे वडा झाड आहे का नाही भंग्या, याला ना का बारीक फळ लागले. आता मला दावते भंग्या असे फळ लागले. आता हे आता पिकले, आता हे पाखरं खाऊन आलं पोंगे किती सडा पाल्ला येईना खालतं. गाईस वडा झाडाचे नाही का हे फळ नाही का पहिले कच्चे होता, आज काहीच ना दबे ना आता दबून आले फळ पोंगे बारीक आहे. जसं उंबरीच्या झाडाला कसं राहते ते का म्हणते काहीतरी म्हणते नाव नाही मला आता, तर तसंच राहते हे बी. तर पांगे याला पाखरं खाऊन राहिले, पूर्ण सडा टाकून राहिले पांगे, मतलब पूर्ण सडा पाडून आली. इथं खाऊ अर्धा खाते आणि फेकून देते. पांगे आता हे बी पिकलं आहे बघा मंडळी, पिकून गेला हे फळ. आता याला नाही का मस्त खाऊन राहिले पाखरं. तर मंडळी आता आलो मी घरी जेवण करण्याकरिता. नाची डिश थोडी नवीन वाटते, दाखवत तुम्हाला का नवीन आहे तर गाईस आजच्या डिशचं नाव ना माहीत, पण आज बनलं आहे रोटी चावल आणि कांद्याची चटणी माय फेवरेट आणि तुरीचं वरण एक नंबरमध्ये. सो गाईस आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये दोस्तों आणि चॅनल सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ खालतं कमेंट जरूर करायचं दोस्तों. लव यू गाईस, बाय.